ज्यांचं सुटलेलं आहे त्यांच्यासाठी मी व्हिडिओ सेंड केलेला आहे, जरी डाऊट असेल तरी विचारायचं, ठीक आहे. ओके, तर पहा बेटा, आय होप तुम्ही व्हिडिओ बघितले, मला दिसले व्ह्यूज. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, फाइंड के, क्वेश्चन नंबर 4 काय म्हणत आहे, फाइंड के इफ द फॉलोइंग फंक्शन रिप्रेझेंट पीडीएफ. पीडीएफचा अर्थ काय होता बेटा, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. प्रोबॅबिलिटी काय होते, डेन्सिटी फंक्शन. मी गेम घेणार बरं, तुमचा जो बोलणार प्लीज शांत राहा. ओके, आता एवढं मला काटा लागेल, महिन्यात डबल आहे बेटा, बिलकुल शांत राहायचा. त्यानंतर पहा, जे बेटा फंक्शन आहे रिप्रेझेंट काय करता बेटा, पीडीएफ, म्हणजे ऑलरेडी हे पीडीएफ आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन जर राहाल तर आपण काय मानतो, 1 मानतो. काय म्हणतो बेटा, 1. बेटा क्लास बघितला आहे का, काय नाव आहे, हा रोहित, क्लास बघितला आहे का, नाही, बरं नाही समजलं मला विचारा ना, मी डायरेक्ट स्टार्ट करतो, ठीक आहे, कारण बेसिक समजलं असेल तर हे समजणार. हां, तर बघा बेटा, के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि ऑलरेडी पीडीएफ आहे. तर पहा, पहिला क्वेश्चन, एफ ऑफ एक्स देऊन आहे, म्हणजे फंक्शन देऊन आहे बेटा, इंटिग्रेशनमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे. इंटिग्रेशनमध्ये आपल्याला काय करायचं बेटा, सॉल्व्ह करायचं आहे, समजले का. याला म्हणतात जीवनातले चढ उतार, कोणतेही काम चांगल्या प्रकारे चालू होऊ देत नाही, तर हे तुमच्यासोबत बी होणार. तर बघा बेटा, फंक्शन देऊन आहे काय, के एक्स, के काय राहणार, कॉन्स्टंट, कारण की आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, फॉर इथं पण लिमिट काय बेटा, 0 to 2. आधी आपल्याला लिमिट काय घ्यायची, 0 to 2. त्यानंतर पहा, याला जाऊ दे, हे काही कामाचं नाही. ऑल्सो फाइंड, त्याच्यानंतर आपण जेव्हा के ची व्हॅल्यू काढू बेटा, के ची व्हॅल्यू काढू, त्यानंतर आपल्याला हे लिमिट ठेवायची आहे, 1/4 आणि काय 3/2. मी प्रश्न विचारतो, यामध्ये अपर लिमिट काय बेटा, दोघांमधून 3/2 आहे, कारण की इथं पहा मोठा नंबर हा दाखवून आहे, बरोबर आहे. तर जो मोठा नंबर आहे त्याला आपण अप्पर लिमिट म्हणतो. कळलं बेटा, जयश्री भाग्यश्री जे काही नाव असेल बेटा सांगून बसते का, शांत राहा. त्यानंतर मग बेटा 1/4 काय बेटा, लोअर लिमिट आहे, काय बेटा, लोअर लिमिट. ओके, तर त्यानंतर बघा आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला कंडिशन माहिती आहे, फर्स्ट मी हे नाही लिहित, डायरेक्ट लिहितो. पहा, आपल्याला माहित आहे की ग्रेटर दॅन आणि इक्वल टू, याला काय म्हणतो बेटा, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. जो फंक्शन आहे ना एफ ऑफ एक्स, तो ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पेक्षा पाहिजे. पहिली गोष्ट 0 नंबर पाहिजे किंवा 0 पेक्षा 1. ओके, 0 to 1. त्यानंतर पहा, दुसरी कंडिशन, ऑलरेडी हा काय म्हणताय प्रश्नामध्ये, पीडीएफ आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे असं म्हणलं प्रश्नामध्ये, आपण डायरेक्ट लिहायचं एफ ऑफ एक्स. त्यानंतर पहा, विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, इंटिग्रेशन लिमिट काय बेटा, पहिल्या प्रश्नाची 0 to 2 आहे आणि इक्वल टू काय 1. याला जर आपण सॉल्व्ह करू तर आन्सर 1 येतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, लिमिट काय बेटा, पहिल्या प्रश्नामध्ये पहा 0 to काय 2, आधी हे सोडवायचं आहे. तर पहा, इंटिग्रेशन लिहिलं मी, फंक्शन काय बेटा, के एक्स, काय बेटा लिहिला, विथ रिस्पेक्ट टू काय डी एक्स इक्वल टू काय 1. याची लिमिट काय बेटा, 0 to 2. ओके, थोडी मेहनत करा तुम्ही आणि प्रॉपर लक्ष द्या. थोडं जे नवीन स्टुडंट आहे, नवीन म्हणजे समजून जावा, लेट जे आलेले ते त्यांना थोडं अवघड जाणार, पण प्रयत्न करा, नाहीच म्हणजे मी डबल सांगतो. आता पहा, हे मी कुठून घेतलं बेटा, प्रश्नामध्ये होता, दिसला एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय, के एक्स, मी एफ ऑफ एक्सची जागी काय ठेवलं बेटा, के एक्स ठेवलं, दिसलं तुम्हाला. ओके, चला सॉल्व्ह करूया या बेटा. तर के आहे ना इथे, मला सांगा कॉन्स्टंट आहे, कारण की इथं एक्स व्हेरिएबल आहे का के सोबत, नाही. या बेटा, तर के मी बाहेर काढला. ओके, मग लिमिट काय बेटा, 0 to 2. 0 to 2 काय बेटा लिमिट आहे. ओके, मग काय उरलं बेटा, एक्स, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. पहा, एक्स म्हणजे आपण जे इंटिग्रेशन करणार आहे ना ते एक्स सोबत करणार, म्हणून मी इथं एक्स लिहिलं. ओके ओके, इक्वल टू काय 1. त्यानंतर बघा इथे सॉल्व्ह करतो. आता के तर बेटा बाहेर आहे, बरोबर आहे, के काय बेटा बाहेर आहे. आता आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करूया. एक्सचं इंटिग्रेशन काय होतं बेटा, x²/2 काय होतं बेटा, तर मी इथे लिहिलं x²/2. आणि लिमिट काय बेटा, इथं पहा लिमिट 0 to 2. 0 to 2 ठेवली मी लिमिट, राईट, आणि इक्वल टू काय बेटा 1. चला लिमिट ठेवून बघूया, के जसं आहे तसंच. आता बघा, यामध्ये 2 सध्या बाहेर नका काढू, किंवा काढू पण शकता, मी सध्या नाही काढतो, की काय होते ते बघूया. बाळांनो पहा, इथे x² आहे, तर एक्समध्ये काय ठेवतो, पहिला अप्पर लिमिट काय ठेवतो बेटा, अप्पर. 2 दिला मी, इथे काय बेटा स्क्वेअर आहे, काय स्क्वेअर, आपण काय बेटा खाली 2. त्यानंतर लोअर लिमिट ठेवतो 0 मायनस करून. लोअर लिमिट काय बेटा, पहा 0 आहे ना बेटा, मी एक्समध्ये ठेवलं, आधी काय ठेवलं होतं 2 ठेवलं होतं, 2चा स्क्वेअर दिसत आहे, खाली 2 आहे, मग काय मायनस, मग 0 ठेवला बेटा लोअर लिमिट, 0 ठेवला इथं त्याचा स्क्वेअर, बरोबर, खाली किती बेटा 2. त्यानंतर काय इक्वल टू 1, ब्रॅकेट कंप्लीट, इक्वल टू 1. याला सॉल्व्ह करतो, की जसं आहे तसं ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 2चा स्क्वेअर किती बेटा, खाली किती 2,
इक्वल टू काय बेटा 1. का बरं लिहिलं असं? इथं झिरोचं स्क्वेअर झिरो होणार, झिरोला 2ने डिवाइड करा झिरोच येणार, बरोबर आहे. तर झिरो लिहिणं आवश्यक आहे त्याच्या समोर नाही, -0 झिरोच होतं, त्याचं काही काम नाही. आता बघा हे मल्टिप्लायमध्ये आहे, लक्ष द्या मी काय म्हणतो, याच्यासोबत मल्टिप्लायमध्ये होतं. तर 2चा टेबल बेटा मी किती वेळा म्हणला तर 4 येतो 2. काय उरलं पहा, के उरलं, सोबत कोण उरलं 2. मल्टिप्लिकेशनमध्ये कोठे लिहा नंबर चालते, तरी हा 2 मी इथं याच्यासोबत ठेवला. इक्वल टू काय बेटा 1. केची व्हॅल्यू काढता हो, के इक्वल टू 1. 2 कुठे जाणार, मॅथची सिस्टीम तुम्हाला सगळं माहिती आहे ना. 2 कुठे गेला बेटा खाली, तर केचा आन्सर काय मिळाला. ओके, एवढं लिहा, मग मी कंटिन्यू करतो. मी व्हिडिओ स्टार्ट नाही केलता आहे ना, केलता वाटतं. थोडं शॉर्टकट सांगतो बेटा, बाकी मुलं एंगेज होणार. बघा इंटिग्रेशनचा अर्थ होतो बेटा ॲडिशन करणे छोट्या छोट्या पार्ट्सला, ठीक आहे. तर गणित तज्ज्ञांनी काही इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युले बनवून ठेवले ते आपण समजून घेऊया. कसे बनतात ते नंतर मी स्पेशल लेक्चरमध्ये सांगेल. थोडं आपण फास्ट जाऊया, इंटिग्रेशनच्या चॅप्टरमध्ये सांगेल. ओके, आता बघा इंटिग्रेशन ॲक्सचं करायचं असेल बेटा तर ॲक्सच्या डोक्यावर काय 1 आहे, बरोबर आहे ना. तर बघा याचा फॉर्म्युला मी सांगतो, साईडला लिहितो पहा. 1 म्हणजे काय होतं एन, एन म्हणजे काय होतं बेटा नंबर, 1 काय बेटा नंबरच आहे ना. तर याचं ॲक्सचं इंटिग्रेशन करायचं असेल तर काय करायचं +1 आणि ह्या n+1 जसा आहे तसं खाली लिहायचा. ओके, याचा अर्थ इंटिग्रेशन पहा कायचा बेटा ॲक्सचा. आता मी याला तसं सॉल्व करून दाखवतो. इथं 1 आहे बेटा, पहा ॲक्स लिहिला, 1 म्हणजे काय होतं बेटा एन लिहिला, प्लस काय करायचं आहे 1. आता मला सांगा एन काय बेटा इथं 1 आहे, तर मी इथं काय ठेवणार 1 ठेवणार, बरोबर. आणि n+1 जसं वर आहे तसं खाली लिहून आहे, जसं वर आहे बेटा तसं खाली लिहून आहे ना. बघा तर मग हे वर आहे तसं मी खाली पण लिहिणार. ओके, ॲक्स लिहिलं 1+1 2 आणि 1+1 2, हे त्याचं काय झालं बेटा इंटिग्रेशन. जर नंबर वाढला समजा इथे 2 आहे, ओके, तर आपण काय करतो बेटा ॲक्स लिहितो आणि काय करतो फॉर्म्युला n+1, तर नंबर काय बेटा 2 आणि प्लस काय करतो 1, याला जसं आहे तसं खाली लिहितो 2+1ला, कळलं. आता ॲक्स लिहिला मी, 2+1 काय होतं बेटा 3 आणि हे 2+1 3, त्याचा इंटिग्रेशन हा होतो. ओके, छोट्या छोट्या पार्ट्सला आपण ॲड करणे म्हणजे काय होते बेटा इंटिग्रेशन होते. आता बघा चला बेटा कॅमेरा पॉवर नंबर, हां सरांचे झालेलं आहे, मी कंटिन्यू करतो कारण की आपल्याकडे केची व्हॅल्यू आहे 1/2. लक्ष द्या प्रॉपर. आता बघा बेटा आपण आहे ना इथपर्यंत सॉल्व केलेला आहे. ओके, अल्सो फाइंड, त्यांनी काय म्हणताय अल्सो फाइंड म्हणजे पुन्हा तुम्ही व्हॅल्यू काढा. लिमिट काय बेटा आता 1/4 आणि पहा इथं मी लिहित आहो फॉर, पहा लिमिट काय 1/4 विच लेस दॅन ॲक्स लेस दॅन 3/2. ओके, तर बघा बेटा 1/4 लहान आहे म्हणताय कोणापेक्षा ॲक्सपेक्षा. तर बघा मी जेव्हा लिमिट लिहितो ना बघा कशी लिहितो, 1/4 काय बेटा लहान आहे, हे चिन्ह काय दर्शवतो लहान आहे, तर खाली लिहायचं. हा नंबर पहा मोठा आहे, खुलं टोन म्हणजे काय होते मोठा नंबर. ओके, दिसतंय तुम्हाला खुलं टोन, तर 3/2 काय बेटा वर लिहायचं, अप्पर लिमिट आहे. ओके, लोअर लिमिट खाली, अप्पर लिमिट वर. त्यानंतर बघा फंक्शन लिहितो f(x) लिहितो. मी डायरेक्ट लिहून राहिलो, इथे मी लिहितो पहा. बघा असं होतं, काय होतं लिमिट काय होतं बेटा 1/4 आणि मग काय होतं 3/2 f(x) राहतं, बरोबर आहे. आणि त्यानंतर काय असते बेटा dx. आता इक्वल टू 1 लिहायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी सॉल्व केलं. ओके, आता पहा f(x) ची बेटा व्हॅल्यू काय आहे ते सेम घ्यायची आहे. f(x) ची बेटा व्हॅल्यू आहे kx, काय बेटा डू अंडरस्टँड. तर मी इथं kx लिहिलं. ओके, त्यानंतर इथं काय लिहिलं बेटा dx. पुन्हा एक गोष्ट सांगतो, आपण k ची व्हॅल्यू काढलेली आहे तर इथं आपण k ची व्हॅल्यू ठेवणार आहोत, कळलं इथपर्यंत. तर k ला मी बाहेर काढलं समजा. ओके, इथे बेटा लिहित आहो 1/4 आणि काय बेटा 3/2 लिमिट आहे. आता काय उरलं, मी k तर बाहेर काढला, काय उरलं बेटा x. ओके, आणि इथे काय बेटा dx. k ची व्हॅल्यू काय बेटा 1/2, कुठून घेतली इथून दिसतंय तुम्हाला, k ची व्हॅल्यू 1/2 इथे मी ठेवली k च्या जागी. ओके, त्यानंतर पहा ॲक्सचं इंटिग्रेशन काय होतं बेटा सांगा, x² आणि लिमिट ठेवूया आपण इथे पहा 1/4 आणि काय 3/2. आता इथे काळजीपूर्वक लक्ष द्या, तुम्हाला समजणार नाही मेन गोष्ट. तर पहा 2 मी बाहेर काढला तर 2 2चा काय होणार बेटा मिटव लिहू इथं 4, समजले ना. 2 बाहेर काढला 2 2चा 4 होणार. मित्र तब्येत ठीक नाही का, मी नंतर येतो, ठीक आहे. त्यानंतर पहा काय करायचं पहा, आता 1/4 जसं आहे तसं मी अप्पर लिमिट पुट करणार, मग काय करणार बेटा मायनस करून लोअर लिमिट. तर अप्पर लिमिट मी पुट करता कुठे बेटा ॲक्सच्या ठिकाणी,
तर बघा कशी करता लक्ष द्या. हां वर लिहू का? ठीक आहे, मला वाटलं वर काय लिहायचं आहे. चला तर 1/4 लिहिले मित्रांनो. त्यानंतर पहा एक्सच्या ठिकाणी आपण काय ठेवणार आहोत? 3/2. ओके, आणि त्याला काय बेटा? स्क्वेअर आहे ना. मग मायनस लोअर लिमिट काय बेटा? 1/4 खालची वाली व्हॅल्यू. ओके, कुठे ठेवणार बेटा? एक्सच्या ठिकाणी. कुठे ठेवणार बेटा? एक्सच्या ठिकाणी. काय बेटा? 1/4 आणि याचा काय बेटा? स्क्वेअर. पहा एक्सच्या ठिकाणी मी 1/4 ठेवलं, इथं ठेवलं आणि इथं स्क्वेअर आहे तर काय दिला बेटा? स्क्वेअर दिला. काही नाही, कंपल्सरी मायनस n द्यायचा आहे लिमिट पुट करताना. ओके, हां तर पहा पुढं 1/4 जसं आहे तसं. आता पहा 3चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 मायनस जसं आहे तसं 1चा स्क्वेअर 1 आणि 4चा स्क्वेअर किती होणार? नाही, हां मला 6 ऐकू आलं, 16. ओके चला सॉल्व करूया. खूप सोपं आहे हे, तर आपण 5व्या वर्गात शिकलो आय थिंक. हो आय थिंक नाही, खरोखर शिकलो. तर पहा इथे 16 आहे, इथं 60 आणि कितीने मल्टिप्लाय करू सांगा? तर पहा खाली 4 केलं समजा, 4 4चा किती बेटा? 16 आणि इथं बी 4 करायला लागेल, किती होणार? 36. बेटा खाली 4 वर 4 मल्टिप्लाय केलं, कारण की डिनॉमिनेटर सेम करायचं, एलसीएम म्हणतो ना. मायनस जसं आहे तसं 1/16 जसं आहे तसं इक्वल टू 1/4. मला सांगा हे 2 वेळा किती वेळ लिहितो आपण? लक्षात ठेवा डिनॉमिनेटर सारखाला एकच वेळ लिहायचं. 36 - 1 35. लास्ट आन्सर मी इथे लिहितो डब्यात. तर पहा 1/4. त्यानंतर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या, डायरेक्ट करू का? पहा 1 × 35 किती होते? 35. 1 × 35 35 आणि 4 16 64 म्हणजे 16 4 64. ओके, कळलं सर्वांना? कशाचा आन्सर आहे माहिती आहे का तुम्हाला? ते लिहायचं, सगळ्या ठिकाणी लिहायचं. मी सांगलो नाही तुम्हाला, पण करत चला असं. ओके, लेस दॅन मग एक्स लेस दॅन काय बेटा? 3/2 याचा आन्सर आहे. ओके बरोबर लिहा. दुसरा प्रश्न एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्स फंक्शन किती देऊन आहे? kx इन ब्रॅकेट 1 - x. काय बेटा? 1 - x सोबत काय के आहे, लक्षात ठेवा. लिमिट काय बेटा? 0 to 1. लिमिट काय विद्यार्थी मित्रांनो? 0 to 1. हे जाऊ द्या, काही कामाचं नाही. आणि त्याच्यानंतर फाइंड करा या व्हॅल्यूसाठी. ओके, नंतर लास्ट या व्हॅल्यूसाठी. ओके, तर आधी आपण या व्हॅल्यूसाठी फाइंड करूया, स्टेप बाय स्टेप देऊन आहे. द्या लिमिट 0 to 1 आहे, मी लिहिलं. लक्षात हे आधी लिहायचं आहे. हां, जेव्हा बेटा प्रश्नामध्ये म्हणते ना की फॉलोइंग फंक्शन काय रिप्रेझेंट करताय? पीडीएफ. जर पीडीएफ आहे म्हटलं किंवा दर्शवताय आहे म्हटलं, पीडीएफ आहे म्हटलं, तर डायरेक्ट आहे ना हे फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला नाही, इंटिग्रेशनच आहे. इथं काय लिहितो आपण? फंक्शन इक्वल टू 1. लक्षात ठेवा पीडीएफ आहे ना काय ते 1, याचं बेसिक मी शिकवलेलं आहे, 1च काउंट येते. ठीक आहे, आता पहा फंक्शन काय बेटा? के एक्स इन ब्रॅकेट 1 - x. बघा एफ ऑफ एक्स आहे ना एवढा आहे, दिसतंय? एफ ऑफ एक्स बेटा एवढा आहे, दिसतंय ना? तर मी एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी एवढं लिहिलं, सोबत काय विथ रिस्पेक्ट टू dx. काऊन एक्स लिहिला? कारण आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो, म्हणून इथं आपण dx लिहिलं. समजलं? तुम्ही म्हणा सर dx काऊन लिहिलं? इक्वल टू काय बेटा? 1. इथपर्यंत लिहिलं जेवण ना, दिसणार नाही इथपर्यंत. हां बघा आता के बेटा कॉन्स्टंट आहे, इथं स्पेलिंग एक्स आहे का? आपण तर इंटिग्रेशन सॉल्व करता विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर आहे. तर जे काही एक्स नसते ते कॉन्स्टंट असते, बाहेर काढायचे. ओके, काही कामाचे नाही. आता बघा के बाहेर काढला, लिमिट आहे 0 to 1. आता बऱ्यापैकी सांगतो, के तर बाहेर निघाला, फोकस ऑन इट. ए बाली पहा के बाहेर काढला. आता बा तुम्हाला मल्टिप्लिकेशन येते ना, असं आलं येते ना बेटा? हां, एक्स इंटू 1 एक्स मायनस जसं आहे तसं एक्स इंटू एक्स. गुड, सोबत कोण आहे? dx आहे इक्वल टू 1. आता बा के तर बाहेर आहे. आता मी इंटिग्रेशन सॉल्व करतो पहा सेपरेट, याच्यासाठी आणि याच्यासाठी. कसं करतो याच्याकडे लक्ष द्या, सुटलं तर मग काही समजणार नाही. मित्रा पहा एक्सचं इंटिग्रेशन काय होणार बेटा? पहा मी सांगत आहे त्याकडे लक्ष द्या. x²/2 मायनस याचं इंटिग्रेशन वरच्या नंबरमध्ये +1 करतो, 2 + 1 3, तर x³ आणि खाली जे 2 + 1 आहे ना बेटा, जे वर आहे ते खाली लिहायचं, जे वर आहे बेटा ते खाली लिहायचं. समजला? अरे मित्रा लक्ष दे इकडं. अच्छा कॅमेरामध्ये दिसते नाही, मी नाही स्टुडंटना मारत. हां इक्वल टू काय बेटा? 1. मी आता तिथं पोचतोच, थांबा येणारच मी. बेटा एक्सचा इंटिग्रेशन काय मी फॉर्म्युला शिकवलेला होता, आठवत आहे? तर x²/2 मायनस जसं आहे तसं
हे इंटिग्रेशन आतमध्ये गेलं तर याचं इंटिग्रेशन काय होणार बेटा x³/3. काय नाही वरच्या नंबरमध्ये किती मिळवायचं आहे 1. 2 + 1 3. जो नंबर वर लिहिला तो खाली लिहायचा. इथं 1 होता ऑलरेडी 1 आहे ना. x किती वेळा एकच वेळा तर 1 + 1 किती होणार 2. याच्यामध्ये एक्स्ट्रा 1 ॲड करतो ना बरोबर आहे की नाही. ऑलरेडी 1 तर होताच तर किती 2 आणि खाली किती बेटा 2. कळलं. हां चला पुढे जाऊ. तुमच्या आशीर्वादाने मी पुढेच जाणार सक्सेस होणारच पण तुम्ही आशीर्वाद ठेवा. हां लहान पोरं आशीर्वाद. आता बा ओय सातारा लक्ष दे. के लिहिला. ओय म्हातारा लक्ष दे. के लिहिला बेटा. आता आपल्याला लिमिट पुट करायची आहे तर लिमिट मी लिहिली का नाही. काय लिमिट बेटा 0 to लिहिली लिमिट. आता पहा आधी कोणाला आपण पुट करतो 1 ला. यामध्ये एक्समध्ये ठेवायचं नंतर मायनस करून लोअर लिमिट 0 ठेवणार याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. ठीक ओके. ए बेटा काळजीपूर्वक लक्ष दे. हां तर पहा असे 2 ब्रॅकेट येणार मायनस करून माहिती आहे का तुम्हाला आणि इक्वल टूची बात काय 1. समजले ना. कारण की या पूर्ण ब्रॅकेटमध्ये आपल्याला 1 ठेवायचं आहे नंतर काय ठेवायचं बेटा मायनस करून 0 ठेवायचं आहे पूर्ण ब्रॅकेटमध्ये. ओके तर आधी मी आहे ना 1 ठेवतो इथे आणि इथे. माझ्या बोटाकडे लक्ष द्या जादू आहे बोटामध्ये. इथे आणि इथं ओके 1 ठेवत आहो. तर बा 1चा स्क्वेअर 1 डायरेक्ट नाही करत खाली किती आहे 2. मी आधी काय ठेवतो बेटा अप्पर लिमिट मायनस एक्सच्या ठिकाणी किती 1 आणि त्याचं काय क्यूब अपॉन गुड मायनस लिहिला. आता यामध्ये काय लोअर लिमिट म्हणजे 0 पुट करायचं. काय करायचं बेटा 0. तर मी 0 आहे ना इथे आणि इथे ठेवणार बरोबर आहे का नाही. थांब बाली तुझं नाव पाडतो. ह्या 0 बेटा मी इथं आणि इथं ठेवतो. ठीक आहे तर पहा इथं एक्सच्या ठिकाणी मी 0 ठेवतो आणि त्याचा स्क्वेअर अपॉन मध्ये किती बेटा 2 आहे. मग काय मायनस आहे एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं 0 ओके आणि तिथं काय क्यूब अपॉन 3 ओके इक्वल टू काय 1. कळलं इथपर्यंत. चला ते फास्ट सांगतो की जसं आहे तसं लक्ष द्या. 1चा स्क्वेअर 1 2 मायनस 1चा क्यूब 1 अपॉन 3 मायनस जसं आहे तसं 0चा स्क्वेअर 0 अपॉन 2 काय होते 0 मायनस 0चा क्यूब 0 0 अपॉन 3 0. याचं काही कामच नाही पण आपण थोडंसं 2 डोळे आणि एक नाक काढलं इक्वल टू 1. आता बा के याचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं का मस्त 3 1 जा पा इथे साईडला करता मग मायनस 1 2 जा 2 2 3 जा 6 3 मधून 2 गेले आणि खाली किती. याचं काही काम आहे का लिहायचं का नाही इक्वल टू काय 1. जमलं. आता बा के मल्टिप्लाय बाय 1 किती होणार के अपॉन 6 इक्वल टू वॉट 1. हां याचं लग्न केलं सॉरी मल्टिप्लिकेशन केलं के मल्टिप्लाय 1 काय होणार के अपॉन 6 इक्वल टूच्या बाद 1. 6 कुठे जाणार के इक्वल टू किती उत्तर आलं केचं. तुम्हाला मी आधीच शिकवलं असं केचं काढल्यानंतर आपण मग नंतरची व्हॅल्यू पुट करतो लिमिट नाही का. तर बघा नंतर काय बघा ऑल्सो फाइंड आपल्याला ह्याच्यासाठी काढायचं आहे मग नंतर याच्या बाद हे काढायचं आहे. ओके तर मी हे काढून दाखवतो हे लिहून टाका. बघा पुढचं जेव्हा बेटा फॉलोइंग फंक्शन रिप्रेझेंट केलं PDF तेव्हा आपण काय लिहितो इक्वल टू 1 लिहितो. आता तसं करायची गरज नाही आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा डायरेक्ट व्हॅल्यू कोणासाठी बेटा याच्यासाठी. ओके नंतर मी काढून दाखवतो इथं व्हॅल्यू 1 नाही आहे तर काय करायचं. ठीक आहे मित्रा कशी आहे तुझी सायकल लक्ष दे इकडं. हां तर पहा याच्यासाठी आपण सॉल्व करत आहोत. तर मित्रांनो इथे जागा आहे ते थोडी युटिलाइज करून घेतो मी. तर आपण लिहितो बेटा असं इंटिग्रेशन लिमिट काय बेटा 1 to 4 ओके लिमिट काय बेटा 1 to 4 पण कशासाठी सॉल्व करता ते लिहिणं आवश्यक आहे. तर बघा मी लिहित आहो बेटा 1/4 लेस दॅन एक्स लेस दॅन 1/2 असं आहे. ओके यामध्ये अप्पर लिमिट काय बेटा 1/2 आहे आणि लोअर लिमिट काय बेटा 1/4. बेटा 1चे 4 हिस्से लहान होणार ना. 1ला 4 वेळा तोडायचा आहे 1ला काय 2 वेळा याचं उत्तर काय येणार 0.5. 1ला 4 वेळा तोडायचं आहे तर सगळ्यात याच्यापेक्षा लहान व्हॅल्यू येणार ना म्हणजे व्हॅल्यू हे वाली मोठी. डिवाइड करून बघा तुम्हाला मिळेल. तर ही व्हॅल्यू काय बेटा मोठी आणि ही काय लहान. ओके तर बघा मी काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्या. इंटिग्रेशन लिमिट काय बेटा 1/4 टू किती आहे 1/2 f(x) लिहितो बरोबर आहे आणि विथ रिस्पेक्ट टू dx. आता पहा लिमिट कशी पुट करायची पहा. पहिली गोष्ट बेटा लिमिट आहे 1/4 ही काय लोअर आहे अप्पर काय बेटा 1/2 आणि f(x) काय आहे f(x) पहा याच्यासाठी सोडत आहो के लिहिलं मी त्यानंतर इन ब्रॅकेट x इन ब्रॅकेट वॉट 1 - x
बेटा हे प्रश्नातून लिहिला दिसता एफ ऑफ एक्स काय हे, तर मी याच्या ठिकाणी हे लिहिलंय पूर्ण एवढं, कळलं? लिहायचं नाही, समजायचं पहिलं. आता इथे काय लिहायचं बेटा dx, थोडे हार्ड आहे समजून घ्या, मग मी लिहायला वेळ देतो. तर बा के बेटा बाहेर, के काय बेटा बाहेर. ओके, आता काळजीपूर्वक लक्ष द्या. लिमिट आहे बेटा 1/4 आणि काय 1/2. 1/4 टेन्स टू 1/2 असं म्हणतात. के तर बाहेर गेला, मी डबल लिहिणार का नाही. आता मला सांगा x मल्टिप्लाय बाय 1 x मायनस जसं आहे तसं, x मल्टिप्लाय बाय x 2 वेळा x आहे तर मी x² लिहिलं. ओके, आणि नंतर काय लिहिलं बेटा dx. ओके, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा बेटा के ची व्हॅल्यू किती आहे आपली काढलेली 6 आहे. आठवते का तुम्हाला? इथे आहे के ची व्हॅल्यू किती 6. त्यानंतर पहा मी अप्पर लिमिट पहिले याला सॉल्व करतो. इंटिग्रेशन एक्सचं इंटिग्रेशन काय होतं बेटा x²/2 मायनस जसं आहे तसं. इंटिग्रेशनला मी याला बी लावतो, आतमध्ये घेऊन चाललो याचं इंटिग्रेशन. ओके, आता पहा ब्रॅकेट कंप्लीट. लिमिट काय बेटा 1/4 टू 1/2. ओके, 6 जसं आहे तसं. काळजीपूर्वक लक्ष द्या व्हॅल्यू कशा मी पुट करणार आहोत. तर पहा बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 ब्रॅकेट का बरं लिहिले कारण सांगतो. पहा एवढ्या पूर्ण एवढ्या याच्यात मी अप्पर लिमिट ठेवणार, मग मायनस, पुन्हा मी याला इथं घेणार आणि याच्यामध्ये 1/4 पुट करणार. समजला सिस्टमॅटिक मित्र? कळलं नाही रडू बेटा, कळलं का? हां, तर पहा एक्सच्या ठिकाणी मी काय ठेवणार वरची वाली व्हॅल्यू म्हणजे 1/2 अप्पर लिमिट. तर पहा कसं ठेवता होतं 1/2 ठेवलं त्याचं काय बेटा स्क्वेअर, मग खाली किती बेटा 2 मायनस. ओके, एक्सच्या ठिकाणी काय ठेवलं बेटा पहा एक्सच्या ठिकाणी मी 1/2 ठेवलं आणि त्याचं काय बेटा क्यूब. क्यूब आहे ना. पहा एक्सची व्हॅल्यू काय ठेवलं 1/2/3. कॉन्सन्ट्रेट करा. ओके, इथे खाली 2 आहे मायनस. आता काय ठेवू मी 1/4 याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोघांमध्ये. हां, तर पहा एक्स लिहित आहो, एक्समध्ये काय ठेवणार बेटा 1/4 त्याचा मायनस एक्सच्या ठिकाणी आणि क्यूब लक्षात ठेवा. आणि खाली किती आहे बेटा इथे 2 आहे आणि इथे पहा एक्सच्या ठिकाणी मी 1/4 ठेवलं. पहा इथं 1/4 ठेवलं दिसत आहे, स्क्वेअर लिहिलं, मग मायनस. ओके, खाली तर 2 आहेच. ओके, एक्सच्या ठिकाणी 1/4 ठेवलं दिसत आहे, क्यूब आहे तर क्यूब आणि खाली किती बेटा 3. डन. पुढचं सांगतो, तुम्ही हे लिहिलेलं आहे म्हणून मी मिटवत आहो. ओके, ठीक आहे. पुढे काय लिहिलं होतं बेटा अच्छा हे असं लिहिलं होतं ना 1/4 आणि 1/2 आणि इथे एफ ऑफ एक्स आणि काय dx. डन. तर पहा स्टार्ट करताना इथून स्टार्ट करायचं, नंतर हे, मग आता इकडलं. हां बघा आता काय लिहितं तर इथे काळजीपूर्वक लक्ष द्या. इथं मुलांना समजत नाही, थोडा हार्ड पॅटर्न इथं. 6 बेटा बाहेर आहे. ओके, सध्या कर्ली ब्रॅकेट नाही काढला तर समजा कर्ली ब्रॅकेट मी काढला बा, तर बा मी 6 बाहेर लिहिलं. ओके, आता बघा तिथे बेटा 1/2 आहे. 1चा स्क्वेअर काय होणार 1, 2चा स्क्वेअर 4. लक्ष द्या 1 काय लिहिले बेटा मी 4. कळले 1/4 लिहिले. आता बा 1 2 3 तुम्हाला माहिती आहे डिवाइडचं साइन आहे, रिसिप्रोकल करतो. हा 2 कुठे जाणार बेटा वर, कुठे जाणार वर. इथे लिहिला मी इथपर्यंत कळला. मग काय बेटा मायनस आहे, काय बेटा मायनस दिसत आहे. मग बघा 1चा क्यूब 1 काय होतं बेटा 1 आणि 2चा क्यूब 8 का, आणि हा 3 बेटा खाली आहे, मी इथं वर पाठवला. ओके, कसं लिहितं बघून घ्या. ओके, मग मायनस. ठीक आहे. आता बघा ह्या ब्रॅकेटमध्ये 1चा स्क्वेअर बेटा 1, 4चा स्क्वेअर आलं का लक्षात. आणि मी वर काय पाठवतो हा 2 मी इथं वर पाठवतो. ओके, हळूहळू सांगतो सगळ्यांना लक्ष द्या नाही समजणार नाही. मग मायनस 1चा बेटा क्यूब 1, 4चा क्यूब 64, 1 अपॉन काय 64 आणि बेटा हा 3 कुठे पाठवेल
ह्या 3 बेटा वर जाईल असं राहिलं ना, ह्या नंबर इथं जातो. ठीक आहे, लक्षात ठेवा. इथपर्यंत ठीक. सांगू पुढं? काही डाऊट नाही ना? असेल तर विचारा. महोदय सर हाजीर आहे. ठीक आहे, आता पहा. अरे हां, कर्ली ब्रॅकेट याला म्हणते महिरपी कंस, बरोबर का? नाही माहिती का? 6 बेटा लिहिल्या. आता पहा, याला जाऊ द्या. 1 लिहिला. काळजीपूर्वक लक्ष द्या मी काय करतो तर इच्छकपणा. पहा इच्छकपणा म्हणजे काय होते. 4 2 चा किती होते बेटा? 8. लिहू ना. मायनस इथं 1/8 आहे ना बेटा. मी ठेवतो, मला काम यायचं. काऊन काम आहे माहिती आहे का? 1/8 कॉमन काढता येते सोपं करण्यासाठी मी असं ठेवलं. मग बघा मायनस 1/16. ओके, ते 16 2 चा किती होते बेटा? 32. आता इथे लक्ष द्या, चुकू शकते हा. 1/1 लिहिलं मी. 16 2 चा 32 मायनस 1. इथं बघा याला मी तोडत आहो. आधी बेटा मी 3 लिहित आहो. काय लिहित आहो? 3. इथे लिहित आहो बेटा 2. काऊन लिहिता सांगतो बा. इथे लिहितो बेटा 32. 3 बेटा मी आधी लिहिलं दिसतंय. 3 आधी लिहिलं आणि 32 2 जा बेटा 32 गुणिले 2 किती होते? 64. 32 2 जा 64. अर्थ बदलला का? असं का बरं लिहिलं माहिती आहे का? प्लॅनिंग कॉमन काढण्यासाठी. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आता बा पुढे बघा 6 लिहिला. आता यामध्ये दोघांमधून 1/8 बेटा कॉमन निघणार. काढू पहा 1/8 कॉमन निघला बेटा. मी 1/8 बाहेर काढलं काय उरणार? 1 मायनस 1/8 बाहेर काढलं तर इथे काय उरणार? 1 डबल यायचं का? नाही. मायनस 1/32 बाहेर काढलं तर आतमध्ये काय उरणार? 1. पण नाही, याचं मल्टिप्लाय केलं तर हेच उत्तर येणार. मायनस 1/32 बेटा मी बाहेर काढलं, कॉमन काढलं ना. 1/32 तर काय उरणार? 3 × 2 उरणार. याचा अर्थ काय होते? ठीक आहे, तुम्ही म्हणत आहे म्हणून मी लिहित आहो, नाही तुम्ही पुन्हा डिटेल सांगू शकतो. ओके, आता बा लिहू का? समोर थांबू. लिहू फेटा. इथे दिसणार का? लॉस नाही होणार ना? हां पहा आता 6 लिहिला मी. लक्ष द्या 1/8 जसं आहे तसं. ओके पहा याचं क्रॉस मल्टिप्लाय करता तर पहा 1 3 जा इथं 1 लिहिला. 1 3 जा 3 मायनस 1 1 जा 1 अपॉन 1 3 जा 3. 3 मधून 1 गेला बेटा 2 अपॉन किती? कळलं? हां मायनस हे जसं आहे तसं 1/32 जसं आहे तसं. आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करण्यासाठी 1 देत आहो. पहा 1 6 जा 6 मायनस 1 1 जा 1 1 6 जा 6 6 मधून 1 गेला 5 अपॉन. कळलं सर इथपर्यंत? बरं मी लास्ट आन्सर तिकडे काढू का टाइम वेस्ट करण्यापेक्षा? ठीक आहे, तर बघा 2 तलवार. ओके इथपर्यंत समजला. आता बघा मी काय करतो, ह्या 6ला बेटा अंदर घेऊन जातो. 6ला अंदर घेऊन जातो. 6 बेटा यासोबत बी मल्टिप्लाय होणार आणि यासोबत बी मल्टिप्लाय होणार. समजले? हा 6 इथं पण आणि इथं पण. तर मी 6ला अंदर घेऊन जात आहो. चमत्कारिक गोष्ट पाहता. ओके तर पहा 6 × 1/8 आणि इथे काय बेटा 2/3 सब मल्टिप्लाय मी लिहिला. मायनस 6 अंदर घेऊन गेलो. पहा इथे बघा लक्ष द्या. हा 6 बेटा मी इथं आणला आणि 6 इथं पण आणला. दिसत आहे पाहता लिहित आहो 6 × 1/32 मल्टिप्लाय बाय काय उरलं बेटा? हे 5/6. हे सुद्धा मल्टिप्लाय मध्ये आहे. कळलं? चला 6 मी दोन्ही ठिकाणी लिहिला. आता बा खतरनाक आहे. 3 1 जा 3 3 2 जा 6 काय उरलं पाहता 2 1 जा 2 अपॉन 8 आणि इथे काय उरला 2 मायनस 6 6 कटला 1 5 जा 5 आणि खाली किती 32. आता बा 2 2 जा 4 खाली किती बेटा 8 मायनस हे काय 5/32 4 1 जा 4 4 2 जा काय उरलं बेटा 1/2 मायनस 5/32. इथं 32 आहे. इथं 32 आणण्यासाठी मी 16 मल्टिप्लाय करत आहो. तर इथं मी 16 मल्टिप्लाय केलं तर 16 2 जा 32 आणि वर बी 16 मल्टिप्लाय केलं किती येणार बेटा? हे सारखं केलं मी. खालचं वाला नाही का 2 आहे, इथं 32 आहे. 16 2 जा 32 खाली 16 मल्टिप्लाय केलं तर वर बी. कळलं? हे काय बेटा 5/32. आता मला सांगा डिनॉमिनेटर सारखे एक वेळेस लिहितो. 16 - 5 11 हे तुमचं आन्सर आहे. मला सांगा इथे आधी काय लिहिणार आपण? कशाची व्हॅल्यू आहे?
तर बा मी लिहून दाखवतो, तुम्ही लिहिणं स्टार्ट करा, तुम्ही हुशार आहात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बा इथे काय बेटा तिसरा वाला प्रश्न पहा. इथे 2 नंबर देऊ नये का? नाही. पण कधी मला सांगा प्रश्नामध्ये रेंज काय देऊन होती? पूर्ण रेंज 0 to 2. म्हणजे सगळ्यात छोटा नंबर काय? 0 आणि सगळ्यात मोठा नंबर काय? 2. दिमाग लावा, प्रश्नामध्ये काय रेंज देऊन होती? प्रश्नामध्ये रेंज देऊन राहते पूर्ण एकदम लोअर लिमिट आणि अप्पर मोठीवाली. ओके, तर पहा इथे बेटा 1/2 आहे. तर मी सांगतो त्याकडे लक्ष द्या. पहा इथे मी समजून सांगत आहो कसं करायचं. तर जेव्हा तुम्ही असं लिहिता तर वर किती लिहायचं बेटा? 1/2, कारण की मोठा नंबर काय? ओके, इथे काय लिहितो? एफ ऑफ एक्स. इथे काय लिहायचा प्रश्न आहे बेटा? 1/2 म्हणजे काय होते? 0.5. 1ला पहा, 1ला 2 ने डिवाइड केले किती येते? 0.5 येते, बरोबर. तर 0.5 पेक्षा या रेंजमध्ये नंबर लहान कोणता आहे? 0.5 पेक्षा लहान. झिरोच आहे ना, झिरोच आहे ना. तर लिमिट काय घ्यायची बेटा? 0. कळलं? का बरं 0 घ्यायचं? समजलं बेटा? हा, जाऊ शकतो. बाय बाय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चनला समजूया. क्वेश्चन नंबर काय समजणार आपण? 5. ओके, तर बा लेट एक्स बी अमाऊंट ऑफ टाइम. एक्सला काय म्हणलं? अमाऊंट ऑफ टाइम. ओके, विच अ बुक इज टेकन आउट अ लायब्ररी बाय रँडमली सिलेक्टेड स्टुडंट. काय म्हणताय बेटा? एक्सला आहे ना अमाऊंट ऑफ टाइम मानलाय. त्या टाइम मध्ये बुकला बाहेर काढल्या जात आहे लायब्ररीमधून रँडमली. रँडमली म्हणजे समजते रँडमली म्हणजे काय? इथं बुक ठेवणं, एक इथं ठेवणं, एक इथं ठेवणं. इथचं काढलं, मग इथचं काढलं, मग जर नाही सिक्वेन्स वाईज काढता. 1चे बाद 2, 2चे बाद 3 असं काढता का? नाही, कसं बी काढता. ओके, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं सध्या. ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी जाते वरची प्रश्न, पण ते कंटिन्यूस कसं आहे काय ते लिहून राहते. ओके, अँड सपोज एक्स हॅज PDF. त्याचे व्हॅल्यू बेटा टाईमनुसार काढल्या जातं लायब्ररी, म्हणजे जे पुस्तक काढले जात आहे, बरोबर आहे. ते काय नाही PDF आहे, प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. ओके, प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इथं असल्यामुळे आपण काय लिहितो? इक्वल टू 1 लिहितो. काय लिहितो बेटा? इक्वल टू 1. ओके, आपण व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करूया काय निघणार. तर पहा इथे बघा आपण काय लिहितो. पहिली कंडिशन बेटा पहा, पहिली कंडिशन काय म्हणते की एफ ऑफ एक्स विच इज ग्रेटर दॅन 0 अँड इक्वल टू 0, राईट. ही पहिली कंडिशन आहे. जे फंक्शन आहे ना बेटा त्याची व्हॅल्यू काय? 0 किंवा 0 पेक्षा मोठी पाहिजे किंवा इक्वल टू पाहिजे. ओके, त्यानंतर पहा एफ ऑफ एक्स काय बेटा? 0.5. तर मी त्या इंटिग्रेशन लिहितो. डायरेक्ट स्टार्ट करूया. तर रेंज काय बेटा? पहा टोटल रेंज पूर्ण क्वेश्चनसाठी पहा 1 2 3 क्वेश्चन्स आहे, बरोबर आहे. पण टोटल या क्वेश्चनसाठी रेंज काय बेटा? 0 to 2. आपल्याला फर्स्ट आन्सर आणायचा आहे ना. काय आणायचं आपल्याला? यासाठी एक्स लेस दॅन काय 1 आहे आणि इक्वल टू 1 आहे, याच्याकडे लक्ष द्या. तर पहा यातली मोठी संख्या काय मला सांगा बरं? 1. डू यू अंडरस्टँड? मग 1 पेक्षा लहान संख्या कोण असणार? सॉरी, 1 मिनिट. मोठी संख्या कुठे लिहितो बेटा आपण? वर लिहितो. हे पण लक्षात ठेवा. पहा ना, फुल टोन 1ला आहे. तर जो अप्पर लिमिट आहे म्हणजे ग्रेटर नंबर आहे वर लिहितो, लोअर लिमिट खाली लिहितो. आता खालची संख्या काय ते आपल्याला देऊ नये की इथं नाही आहे. तर रेंज पाहिजे क्वेश्चनमध्ये रेंज देऊन असते. पहा 0 to 2 आहे. मेन प्रश्न वरचा आहे, ठीक आहे. तर 1 पेक्षा लहान तर 2 नाही आहे, मग काय? 0. तर काय सिलेक्ट करायचं बेटा? 0. लहान नंबर खाली, मोठा नंबर वर. ओके, आता बा एफ ऑफ एक्स लिहितो म्हणजे फंक्शन आणि इथं काय लिहितो बेटा? dx. चला सोडूया आपण. तर विद्यार्थी मित्रांनो इथं के ची वगैरे कोणाची व्हॅल्यू काढायची नाही, डायरेक्ट आपण सॉल्व्ह करूया. इंटिग्रेशन काय म्हणताय पहा 0 to 1. एफ ऑफ एक्स काय आहे तुम्हाला देऊन आहे? एफ ऑफ एक्स बेटा 0.5x आहे विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, 0.5 नंबर काय कॉन्स्टंट असतात, बाहेर काढायचे. ओके, तर 0.5 बेटा मी बाहेर काढला. इंटिग्रेशन ओके 0 to काय 1 एक्स लिहा आणि इथे लिहा dx. त्यानंतर पहा इक्वल टू 0.5. एक्सचं इंटिग्रेशन तुम्हाला सर्वांना माहीत आहे x² अपॉन 2. 1 + 1 इथं ऑलरेडी 1 असतो ना. 1 + 1 2 आणि वरचाच नंबर जसा आहे तसा खाली लिहितो. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो लिमिट काय 0 to 1. याला आपण सॉल्व्ह करूया. तर बघा इक्वल टू 0.5 लिहिलं मी. बघा मी कसं सॉल्व्ह करत आहो. तर अप्पर लिमिट आधी पुट करणार. कोणती लिमिट? अप्पर लिमिट. 1 इथे पुट करणार. काळजीपूर्वक लक्ष द्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक्सच्या ठिकाणी मी 1 ठेवत आहो. 1चा स्क्वेअर आहे. खाली किती नंबर आहे बेटा? 2 आहे, राईट. मग मायनस करतो, बरोबर आहे. लोअर लिमिट ठेवतो. तर 0 आपल्याला एक्सच्या ठिकाणी ठेवायचं आहे, तर मी ठेवला. तिथे काय स्क्वेअर आहे पहा ना बेटा. एक्सच्या वर स्क्वेअर आहे. एक्सची व्हॅल्यू काय ठेवली मी आता? 0. खाली किती आहे बेटा? 2. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट हिअर इक्वल टू 0.5. मला सांगा 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर नाही आहेच नाही. प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा. इथे ओनली 2 लिहायचं आहे. 1
ते 4 चला लिहिला बेटा. 0चा स्क्वेअर 0 होणार, 2चा स्क्वेअर नाही होणार. अच्छा 2 म्हणताय इथे स्क्वेअर आहे का नाही, ऑनली काय लिहायचं 2. पण 0 इथं आहे, 0चा स्क्वेअर काय बेटा 0 अपॉन 2 डिवाइड केलं काय होते 0च येणार. तर 0 आपण लिहायचं का नाही, काही गरज नाही. आता हे काय चमत्कारी गोष्ट सांगतो बा. 0.5 वजा 0.5 अपॉन काय बेटा 2. फॉर सपोज इथे मी 0 देतो, काही दिला तर काही बिघडत नाही. 0.50 आहे बेटा, त्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. सगळ्याला येते तसं पण सांगून देतो, सांगू का? हां 0 2 चा काय होते 4 होते. हे जाऊ द्या नंतर पाहू आपण. 5 मधून बेटा 4 गेला 1, ह्या 0 इथं दिला. 2 5 जा 10. ओके, किती घर सोडून टिंबा बेटा 2, 1 2 2 घर सोडून टिंब द्यायचा. किती आलं उत्तर 0.25. दिस इज युअर आन्सर माय डिअर फ्रेंड्स. पण हे आन्सर कशाचं आहे ते इथे लिहायचं. तर बा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न झालेला आहे हा वाला. ओके, फर्स्ट होता. आता आपण हा दुसरा सॉल्व्ह करतो आहोत. बघा याच्याकडे. ओके, तर बेटा मी प्रश्न करतो तुम्हाला. तर जय मला सांग, याच्यामध्ये मोठा नंबर कोणता बेटा? यश. हां यश, मोठा नंबर कोणता बेटा? 1.5 आहे बरोबर. आणि इथे लहान नंबर काय बेटा 0.5. डायरेक्ट आपल्या इथं समजत आहे, लिमिट आहे. ओके, तर बा हे तर कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. 0 पेक्षा मोठा आहे आणि 1 पेक्षा आहे. पण पहा कंडिशन काय बा इक्वल टू 0 अशी आपली रेंज आहे. आपल्याला एक्स उत्तर कायच राहते. ओके, ते जाऊ द्या. तरी तर आपण इंटिग्रेशन लिहूया. रेंज लिमिट काय बेटा 0.5. या प्रश्नाची सोडत आहोत. यामध्ये लहान नंबर कोणता बेटा 0.5. बेटा त्यांना सांगा बरं, इथं नका उभं राहू. 0.5 आणि काय बेटा अपर लिमिट काय आहे 1.5. ओके, इथे काय लिहितो बेटा एफ ऑफ एक्स. काय लिहितो बेटा एफ ऑफ एक्स. आणि इथे काय लिहितो बेटा dx. बरोबर आहे. आता बा इंटिग्रेशन 0.5 टू काय बेटा 1.5. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय बेटा 0.5 आणि सोबत काय एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू dx. ओके मित्रांनो, लिमिट आपण पुट करण्याच्या आधी इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो, राईट. ओके, लहान नंबर खाली यायचा आणि मोठा नंबर वर. ओके, तर बा इंटिग्रेशन काय होतं त्याच्याकडे लक्ष द्या. 0.5 बेटा बाहेर काढतो आपण, राईट. एक्स लिहितो, लिमिट काय 0.5 टू 1.5 आणि इथे काय बेटा dx. ओके, त्यानंतर बा 0.5 लिहिला आपण. ओके, याचा इंटिग्रेशन काय होतं बेटा एक्स स्क्वेअर अपॉन 2, राईट. आणि लिमिट काय बेटा 0.5 टू 1.5. समजला होय? असं का भाई तिकडे राहा. एक्सचं बेटा इंटिग्रेशन काय एक्स स्क्वेअर बाय मित्र नाही बाली मित्र निघलं होतं तेव्हा एक्स स्क्वेअर बाय काय इथं 2 आहे बरोबर आहे. आणि लिमिट काय 0.5 टू 1.5. ओके, आता व्हॅल्यू कशी पुट करायची सांगतो. 0.5. ओके, यामध्ये बघा बरं काय सोपं करतो. डायरेक्ट आणि बेटा 2 ब्रॅकेट करायची, मधात मायनस द्यायचा कंपल्सरी. समजलं. आता मी अप्पर लिमिट आधी पुट करतो 1.5 यामध्ये केलं बेटा. आणि त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर केला अपॉन मध्ये काय बेटा 2. ओके, आतमध्ये असं ब्रॅकेट राहिलं तर बाहेर स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, मायनस आता लोअर लिमिट पुट करणार आहोत. ही वाली बेटा इथे 0.5 लिहिले बेटा. पण इथे काय बेटा स्क्वेअर आहे. काय बेटा स्क्वेअर आहे तर स्क्वेअर दिला. खाली काय 2 2 2. ओके, हां आता बघा काय करायचं बा 0.5 जसं आहे तसं काळजीपूर्वक लक्ष द्या, थोडं वेगळं आहे. 1.5चं बेटा स्क्वेअर केला तर काय येणार 2.25. खाली किती बेटा 2 मायनस 0.5चं बेटा स्क्वेअर केला काय येणार 0.25. बेटा 5 5 25, 2 घर सोडून टिंब. 15चा स्क्वेअर काय 225. इथं 2 वेळ लिहायचा नंबर, 2 घर सोडून टिंब. ओके, खाली किती बेटा 2. आता बा इक्वल टू 0.5. लक्ष द्या काळजीपूर्वक. 2 वेळा नंबर सारखे आहे. 2 वेळा नंबर काय बेटा सारखे आहे. तर काय करायचं पहा एकच वेळ लिहायचं. किती वेळ लिहायचं एकच वेळा लिहिलं. 2.25 मधून बेटा मायनस केलं 0.25 किती राहणार ऑनली 2 राहणार. काळजीपूर्वक लक्ष द्या. कसं राहतं तर मला विचारू शकता. तर बा काय होणार 2 1 जा 2 1 इथं उरणार काय 1 मल्टिप्लाय बाय काय उरलं बेटा 0.5. आन्सर किती आला. कशाचा आन्सर आहे ते तुम्हाला लिहावं लागणार. ओके, तर काय बेटा इथे सांगा. हां सांगा 0.5 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 1.5 लिहा. सर जेव्हा लिमिट 2 नाही आहे, रेंज नाही आहे बेटा, डायरेक्ट एकच नंबर आहे 1 नंबर पाहिजे. इज द 1. काय बेटा
5 आहे, बरोबर आहे. तर बघा यामध्ये लिमिट कसं आपण सिलेक्ट करायचं. मला सांगा 1.5 मोठा आहे का लहान आहे? कारण की इथं पहा सुईचं टोक आहे, खुलं टोक कोणाला एक्सला आहे, म्हणजे इकडे कोणती तरी व्हॅल्यू मोठी आहे, इकडे लेफ्ट साईडला. कशी लिमिट घ्यायची इथंच तुम्हाला समजणार नाही, तुम्ही कन्फ्युज होणार. परीक्षेत काय येणार, कसं पुट करायचं लिमिट नाही का, हे तुम्हाला बाकीचं सोपंच आहे, इंटिग्रेशन वगैरे बाकी लिमिट पुट करणे नाही का, पण लिमिट कोणती घ्यायची हे माहित नाही, बरोबर आहे. हा मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो इथे लक्ष द्या, 1.5 लहान आहे आपल्याला समजत आहे, कारण याला खुलं टोन आहे का नाही आहे असं आहे, बरोबर आहे. तर आपण काय करूया, त्याला लोअर लिमिट समजूया. काय म्हणूया बेटा 1.5 ला? तर पहा मी असं लिहिलं, लोअर लिमिट बेटा 1.5 आहे. मग आपल्याला वर तर मोठी व्हॅल्यू घ्यायची आहे, तर आपल्याला प्रश्नामध्ये एक रेंज दिलेली आहे पहा, 0 to काय बेटा 2. या प्रश्नाला हायलाइट करतो मी. तर मित्रांनो 0 तर नाही होऊ शकत 1.5 पेक्षा मोठा, मग कोणता राहणार नंबर 2. डायरेक्ट कोणता घ्यायचं बेटा 2. कळलं? सगळ्या लिमिटचं कसं काय समजतंय ना. त्यानंतर बेटा एफ ऑफ एक्स लिहितो आणि विथ रिस्पेक्ट टू काय लिहितो dx. चला मी सॉल्व करतो आहो. इंटिग्रेशन 1.5 टू वॉट 2. एफ ऑफ एक्सची बेटा व्हॅल्यू आहे इथे देऊन 0.5x. तेच रिपीट घ्यायचं. ओके dx. काय बाहेर निघणार सांगा बरं? 0.5 इंटिग्रेशन 1.5 टू वॉट 2. त्यानंतर काय उरलं बेटा x विथ रिस्पेक्ट टू dx. चला इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो आपण 0.5 जसा आहे तसा, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो एक्सचं इंटिग्रेशन काय होणार? x²/2 आणि लिमिट काय 1.5 टू वॉट 2. काय नाही हेच वाला इथे मी चिपकून दिलं. वा 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 काय आलेला आहे. हां तर पहा इक्वल टू 0.5 आपण काय करतो बेटा अपर लिमिट पुट करतो. अपर लिमिट कोणती आहे ही. तर पहा मी इथे पुट करतो हो. एक्स लिहिला, एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार आहे 2, त्याचा बेटा स्क्वेअर अपॉन काय 2. कळलं इथपर्यंत? मायनस लोअर लिमिट एक्सची व्हॅल्यू काय बेटा 1.5 आणि त्याचं काय बेटा स्क्वेअर अपॉन 2. समजला? 0.5 हे तर तुम्हाला करता येते, पण थोडंफार सांगतो मग तुम्ही करा. 2चा स्क्वेअर काय बेटा 4, खाली किती 2 मायनस 1.5चा अपॉन 2 इक्वल टू 0. काय बेटा 5 आहे. हे 2 वेळा त्याला किती वेळ लिहायचं? 2 वेळा बेटा 1 वेळ लिहायचं. यांची काय होईल सबट्रॅक्शन होईल. 4 मधून 2.25 गेला किती राहते 1.75. ओके. आता बा काय करू शकतो आपण पहा मी सोपं करून सांगतो नाही कठीण होणार. 0.5 म्हणजे काय बेटा 0 लावला काही बिघडत नाही. इकडे बेटा काही असेल वेळ तेवढी किंमत वाढणार का नाही. तर 0. किती आहे बेटा इथं 50 ला बेटा 2 ने डिवाइड केला किती येणार 0.25. काय बेटा भागाकार ठीक आहे किती येणार 0.25 मल्टिप्लाय बाय वरचं काय नंबर आहे 1.75. ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. तर तुम्हाला करता येते का? एक मिनिट कशाचा व्हॅल्यू काढला आपण हे करा. तुम्ही जे समजत आहात ना तसं काही नाही. मॅथमध्ये जेवढं इझी आहे जसं आपण चाललो कुठे ना कुठे एवढा ॲडव्हान्स येणार का तुमचा दिमाग फिरून ठेवणार आहे. सगळ्यात जास्त हार्ड सब्जेक्ट म्हणलं हार्ड तर नाही पण मी एक तुम्हाला सांगतो असं म्हणणं बी खूप आवश्यक आहे. मॅथ आहे केमिस्ट्रीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे माहिती आहे. फिजिक्सचा कोणता पार्ट हार्ड आहे सांगा बरं. न्यूमेरिकल्स आहे त्यामध्ये मॅथ्स टाइप्स राईट. मॅथ्स चांगले आलं तर फिजिक्सचा मॅथ जमून जाणार आहे. पण एक सांगायचं तुम्हाला अभ्यास कसा करायचा रोजी अभ्यास करायचा. फक्त एवढाच नियम. अभ्यास कसा करायचा रोजी पेंडिंग नका ठेवू. सिंपल गोष्ट आहे. मी पहिलेच सांगतो एवढं हार्ड वाटणार आहे तुम्ही काय नाही. मग फायनलचे जेव्हा एक्झाम राहते ना का 12th आहे पर्सेंटेज चांगले पाहिजे तुमचं करिअर आहे ना तुम्ही ठरवणार आहे माहिती आहे का काय करणार आहे 12वीच्या नंतर. मग कोणाला कोसायचं नाही. आपली गलती आपल्या अंगावर पडणार आहे. रोजी अभ्यास करायचा. आणि मी पुन्हा सांगतो 3 पेजचा अभ्यास झाला समजा तर दुसऱ्या दिवशी 4था पेज नका खोलू. पहिलं बघा पहिलं दुसरं तिसरं आठवत आहे का. नेहमी असं करायचं. रिकॉल स्टडी म्हणतात. ओके. तर बघा प्रश्न काय म्हणताय क्वेश्चन नंबर 6. सपोज दॅट एक्स इज वेटिंग टाइम. एक्सला काय म्हणताय बेटा वेटिंग टाइम. म्हणजे समजले ना काय होते वेटिंग टाइम म्हणजे समजलं का. तुमचा इंटरव्ह्यू चालू आहे तर तुमचा वेटिंग टाइम आहे 1-1 तास. किती 1-1 तास समजले असं काहीतरी. पण वेटिंग टाइम इन अ मिनिट फॉर अ बस अँड इट्स PDF इज गिवन बाय. बस येत आहे बेटा आणि वेटिंग टाइम मिनिटमध्ये आहे समजले. ते बस येते ना यवतमाळची अर्ध्या तासानं तर 30-30 मिनिटांनी समजून जाऊ. ठीक आहे खूप वेळ लागते. ठीक आहे. तर एफ ऑफ एक्स किती देऊ नये बेटा 1/5. इथं काही नाही व्हेरिएबल देऊ नये. तर मी तुम्हाला एक इंटिग्रेशन सांगतो.
इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये मी पूर्ण फॉर्म्युले समजून सांगणार, पाठ करून घेणार, पण इथे का नाही इंटिग्रेशनचा चॅप्टर शिकवतो का आपण? नाही. तुम्ही म्हणता सर स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगून राहिले. ओके, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ, लक्ष द्या, इंटिग्रेशन ऑफ 1 काय होतं बेटा? सांगा बरं, कोणाला माहिती आहे का? x होतो. काय होतो? लक्षात ठेवा, ओनली सिंगल नंबर. इंटिग्रेशन ऑफ 1 काय होतं बेटा? x होतो. कधी पास सांगतो ते, समजा एखादी नंबर आहे. ओके, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, या नंबरचं काय इंटिग्रेशन होतं मला सांगा बरं? 2x होतो. समजलं? तर 1चा इंटिग्रेशन काय होणार? 1x. मी 1 लिहिला समजा, 1 मल्टिप्लाय बाय x काय होतो बेटा? xच होतो, म्हणून मी असं लिहून ठेवलं. समजलं? काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी प्रश्न समजून सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, इथे काय म्हणताय? पहिला प्रश्न, वेटिंग टाइम इज बिटवीन, थांबण्याचा वेळ पहा काय मिनिटमध्ये आहे, 1 to 3. तर बेटा याच्या अप्पर लिमिट कोण आहे दोघांमधून? 3, लोअर लिमिट 1. समजला? क्लिअर? तर आपण प्रश्न असं स्टार्ट करतो की आपल्याकडे f of x राहणार, त्याची लिमिट राहणार 1 to 2. फर्स्ट साठी मी स्टार्ट करतो. ओके ओके, तर लिमिट काय बेटा? 1 to 3 आहे. 1 to काय बेटा? 3 आहे. f of x आहे आणि इथे काय विथ रिस्पेक्ट टू dx. चला सॉल्व करूया. इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 3, 1 टेन्स टू 3, f of x इज, लक्ष द्या, किती आहे बेटा? 1/5 विथ रिस्पेक्ट टू dx. 1/5 ला मी बाहेर काढतो. पहा, लक्ष द्या, काढला. आता लिमिट आहे बेटा 1 to 3, 1/5 ला बाहेर काढलं तर काहीच उरणार नाही असं राहते का? नाही, 1 उरणार. काय उरणार? 1. तुम्ही 1/5 ला 1 न मल्टिप्लाय करा, उत्तर तेच येणार ना. म्हणजे चुकलं का? नाही. विथ रिस्पेक्ट टू काय? dx. 1/5 मी बाहेर काढला, याचा इंटिग्रेशन मी आता शिकवलं. काय होतं बेटा? 1चा इंटिग्रेशन. गुड. काय होणार? x लिहिलं आणि लिमिट 1 to 3. 1/5 जसं आहे तसं. आता बा मी लिमिट पुट करतो अपर लिमिट x मध्ये मायनस लोअर लिमिट x मध्ये. काय नाही इथं? 1. 1/5 जसं आहे तसं. 3 - 1 2, 2 1 जा 2/5. कशाचा आन्सर आहे माहिती आहे का तुम्हाला? हे पहा, इथे मी लिहून दाखवतो. लिमिट 1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन 3. ठीक आहे, असे लिहू शकता. लिमिट कशी लिहायची पहा, कारण की अपर लिमिट 3 आहे, लोअर लिमिट 1 आहे, तर तुम्ही असं लिहून आन्सर लिहू शकता. ओके, लिहा. हा ठीक आहे बेटा, पहा. स्टॉप स्टॉप. तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय करायचं पहा, इथे लिहिणार बेटा वेटिंग टाइम इज मोर दॅन 4 मिनिट. पहा, मोर दॅन 4 मिनिट आहे. कसं घ्यायचं पहा, मी इथं लिहितो डायरेक्ट. तर पहा दुसरा प्रश्न आहे, वेटिंग पहा कशी आहे? मोर दॅन बेटा 4 आहे. राईट? समजले? जसं म्हटलं तसं आपल्याला इथं चिन्ह घ्यावे लागेल. मोर दॅन 4 मिनिट. ओके, मोर म्हणजे काय होते? जास्त. तर मोर दॅन येलेच म्हणून ना, मोर म्हणजे काय? जास्त म्हणजे मोठा इकडं. तर बेटा आता पाहू आपल्या रेंज काय देऊन आहे. 4 पेक्षा बेटा मोठी संख्या 0 तर नाही असू शकत, मग काय घ्यायची? 5. तर लिमिट समजले का? पण लिहायची कशी पहा, लिहायची कशी पहा मी सांगतो समजून. 4 लेस दॅन x लेस दॅन वॉट? 5. ही लिमिट आहे तुमची. याचं उत्तर काढणार आपण. याचं हे फक्त समजवण्यासाठी मी इथे लिहिलं. ओके, लिहू शकता बोर्डमध्ये, काही हरकत नाही. तर पहा कसं लिहायचं. इंटिग्रेशन 4 to what? 5. f of x लिहितो आपण विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, आता बघा मी पुट करतो बेटा. इंटिग्रेशन 4 टेन्स टू 5, f of x चा आन्सर आहे बेटा किती? 1/5. त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू dx. बघा 1/5 बाहेर काढला, अंदर काय उरणार? 1. तर 1/5 मी बाहेर काढला, लिमिट आहे 4 टेन्स टू 5 आणि इथे आतमध्ये 1 उरणार. याचं मल्टिप्लाय केलं तेच उत्तर येतं विथ रिस्पेक्ट टू dx. 1/5 जसं आहे तसं. ओके, एक्सचं इंटिग्रेशन बेटा x लिमिट काय बेटा? 4 to 5. त्यानंतर पहा 1/5 अप्पर लिमिट x मध्ये कोणती लिमिट पुट करणार? अप्पर लिमिट. पहा 5 मायनस x मध्ये काय? 4 इक्वल टू 1/5 जसं आहे तसं. 5 - 4 काय आन्सर? 1/5. कशाचा आन्सर आहे बेटा? हे मी इथे लिहितो. 4 लेस दॅन x लेस दॅन 5. लिहा. पहिला क्वेश्चन नंबर 7 काय म्हणत आहे, मी वाचत आहोत आणि तुम्ही लिपसिंग करायचं, म्हणजे मनातल्या मनात तुम्ही बोलायचं. ठीक आहे बेटा? बा सपोज एरर म्हणत आहे, एरर म्हणजे चुका. ओके, सपोज एरर इन्व्हॉल्व इन मेकिंग अ सर्टन मेजरमेंट. एक काहीतरी माप घेतो बेटा आपण, मेजरमेंट नाही का, इंच पट्टीनं किंवा टेपनं. समजले माप कसं घेतो तर? ओके,
तर माप घेता घेता बेटा चुका येत आहे, काय येतात एरर, आणि चुका कशा येतात कंटिन्युअस लगातार. ओके, लगातार कंटिन्युअस म्हणजे काय होते माहिती आहे का, लक्ष द्या काळजीपूर्वक. जेव्हा बेटा एखादी गोष्ट कंटिन्युअस राहते ना, तर आपण हे ना कशा व्हॅल्यू घेतो पहा, इंटिग्रेशन लिहितो, एफ ऑफ एक्स लिहितो, विथ रिस्पेक्ट टू डी एक्स लिहितो, इक्वल टू 1. ओके, जर हा फॉर्म्युला कसा बनला, काऊन बनला, हे जर नाही आलं असेल तर मला एका दिवशी विचारा, सगळेजण जेव्हा प्रेझेंट राहील तेव्हा मी काय बेटा हे रिपीट करणार, कारण की चॅप्टर जर स्टार्ट म्हणजे सॉरी 7.2 स्टार्ट केलं तर मी याचं बेसिक सांगलं होतं कसं आहे आलं बा. ओके, तर पहा बरं एक सांगून देतो पटापट. इथे बेटा 1 2 3 4 अशा व्हॅल्यू असते, इथं 1 2 3 4 व्हॅल्यू असते, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, बरोबर आहे. तर ग्राफ कुठून स्टार्ट होतो, 0 पासून, नंतर काय बेटा 1, आणि जे पार्टिशन बनते ना, हे जे छोटे छोटे हिस्से भाग बनते ना, त्याचे ॲडिशन म्हणजे काय होते बेटा इंटिग्रेशन, त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. थोडी टाइम लागेल बेटा, मी काय नंतर सांगतो. ओके, पण आता समजून घ्या, जेव्हा बेटा प्रश्नामध्ये कंटिन्युअस म्हणतात, काय म्हणतात बेटा, जेव्हा प्रश्नामध्ये काय म्हणतात कंटिन्युअस म्हणतात, तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा, काही लिहून नाही, फक्त इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स आपण एवढं ते लिहित आलो, इक्वल टू फक्त काय लिहायचं 1. तुम्हाला मी सांगलं बा प्रॉबिलिटी कशी राहते 1 पर्यंत राहते, बरोबर आहे ना, तेच आहे. आता बा इथे लिमिट काय लिहून पहा, खूप सुंदर लिहून आहे, एफ ऑफ एक्स इक्वल टू के इन ब्रॅकेट 4 मायनस एक्स स्क्वेअर, आणि रेंज काय बेटा पहा, रेंज लक्षात द्या, -2 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू वॉट 2 आहे. पहिला प्रश्न आपल्याला आधी काय बेटा केचा आन्सर काढावा गेला, एक्स्ट्रा स्पेलिंग काय येते बेटा के आहे, काय बेटा केचा आन्सर काढावा लागेल. तर बा एफ ऑफ एक्स इक्वल टू के इन ब्रॅकेट 4 मायनस एक्स स्क्वेअर फॉर -2 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू वॉट 2. ओके, के काढल्यानंतर मग आपल्याला पुन्हा 3 व्हॅल्यू करायची आहे, सब क्वेश्चन्स आहे, टोटल बेटा 10 क्वेश्चन आहे. ओके, बा मी सांगतो काय म्हणता येते. असली पेन बेटा कॅमेरा चालू आहे, तर बघा आधी तर इथे लिमिट ठरूया, लिमिट काय येणार, रेंज देऊ नाही बेटा, -2 टू काय 2, मोठा नंबर कोणता आहे 2 वर लिहायचा, छोटा नंबर मायनस मध्ये असतो तर खाली लिहायचा. ओके, सिंपल, समजलं एवढा, मोठा लिहितो थोडं -2 टेन्स टू वॉट 2, एफ ऑफ एक्सची बेटा व्हॅल्यू दिलेली आहे के इन ब्रॅकेट 4 मायनस एक्स स्क्वेअर, राईट, आणि डी एक्स इक्वल टू वॉट 1, हा 1 इथे लिहिला. आता बघा के काय असतो, कॉन्स्टंट असतो, असे नंबर जे आहे ज्यासोबत स्पेलिंग एक्स नसते त्यांना आपण बाहेर काढतो, 4 सोबत वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे. तर पहा मी के कॉन्स्टंट बाहेर काढला, कसं सोडतं त्याकडे लक्ष द्या फक्त, -2 टू काय लिमिट 2 आहे, के तर बाहेर काढला, काय उरलं बेटा फक्त, हा 4 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल टू वॉट 1. आता बघा के बाहेर आहे, याचं इंटिग्रेशन करतो, ह्या इंटिग्रेशन याला पण लागणार, हा इंटिग्रेशन याला पण लागणार, दोघाला पण लागणार. ओके, काळजीपूर्वक लक्ष द्या, काळजीपूर्वक. 4चं इंटिग्रेशन बेटा होतो 4x, काय होणार 4x मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब, लिमिट काय बेटा 2 टू 2. ओके, बघून घ्या कसं केलं, 4चं इंटिग्रेशन बेटा 4x, ज्याच्यासोबत काही नसतं त्यासोबत x लागतो, ठीक आहे. 4चं इंटिग्रेशन काय 4x, 5चं इंटिग्रेशन 6चं इंटिग्रेशन 6x. ओके, आणि हे तर तुम्हाला मी शिकवलं फॉर्म्युला, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3, दोघाला इंटिग्रेशन लागलं, याला पण याला पण, लिमिट दोघाला कॉमन राहणार -2 टू 2, आणि इक्वल टू काय बेटा पुन्हा 1. काळजीपूर्वक लक्ष द्या, के लिहिलं मी, आता पण लिमिट पुट करत आहो, कसं होणार ते पण सांगतो. असे 2 ब्रॅकेट लिहून टाकायचे, अप्पर लिमिट ना लोअर लिमिट करणार आहोत, इक्वल टूच्या बाद काय बेटा 1, राईट. आता मी 2 पुट करणार यामध्ये, तर 4 लिहिलं, इन ब्रॅकेट काय लिहिणार बेटा इथं 2, मायनस ह्या बोटाकडे लक्ष द्या, एक्स मध्ये काय ठेवतो बेटा 2, आणि इथे काय बेटा वर क्यूब अपॉन 3, मायनस तर कंपल्सरी राहते, बरोबर आहे. आता लोअर लिमिट -2 ठेवणार, 4 लिहिलं, ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण -2, राईट, नंतर मायनस कंपल्सरी, म्हणजे इथं होता प्रश्नामध्ये एक्सची व्हॅल्यू काय बेटा -2, आणि याला होल क्यूब अपॉन 3, राईट, इक्वल टू के 4 टू जा 8 मायनस 2 चा क्यूब बेटा अपॉन 3, क्रॉस मल्टिप्लाय करण्यासाठी मी 1 दिला, मायनस 4 टू जा एक वेळा बी मल्टिप्लाय मध्ये मायनस साइन असेल तर मायनस मध्ये आन्सर येणार, मायनस 2 चा क्यूब -8 अपॉन 3 इक्वल टू मायनस मायनस, इथं काय देणार 1. समजले का, चला इथपर्यंत कळलं सर्वांना, के जसा आहे तसा.
आता क्रॉस मल्टिप्लाय करू. 8 3 जा 24 मायनस साईन कंपल्सरी. असं केलं मल्टिप्लिकेशन मग असं करतो. 8 1 जा 8 अपॉन 1 3 जा 3. इथं सॉल्व्ह करता डायरेक्ट बघा. 24 म्हणून 8 गेला 16. खाली किती आहे 3. समजलं मी कसं केलं तर. जम्पिंग करू शकता पण एकदम नाही करायचं. मायनस पहा आता काळजीपूर्वक लक्ष द्या काय होतं तर. 8 3 जा -24 आणि 8 1 जा माझा +8 आहे. पहा आधी असं मल्टिप्लाय करायचं 1 मग असं विसरू नका. तुम्हाला लहानपणापासून येते पण कधी कधी तुम्ही मिस्टेक करता. फर्स्ट असं मल्टिप्लाय 8 3 जा किती 24. एकाला मायनस होतं तर मायनस दिलं. मधातलं साईन द्यायचं प्लस. नंतर असं मल्टिप्लिकेशन 8 1 जा 8 मग लास्टमध्ये असं सरळ 1 3 जा 3 ओके इक्वल टू. मुलं हेच विचारतात मला माहीत आहे. डायरेक्ट करू का. 24 मधून 8 गेला -16 मायनस मायनस कळलं का सर्वांना. के आता काळजीपूर्वक लक्ष द्या. हे 2 वेळा बेटा एकच वेळ लिहायचं. किती वेळा तसे हे के मल्टिप्लाय मध्ये आहे ना 2 वेळा आहे. एक वेळ लिहिलं 16 + 16 इक्वल टू. चला करू. दिसता का बेटा मागच्यांना मित्र दिसत आहे. हां आता बघा इथे बेटा मी समजा के लिहिलं. खालचा नंबर इकडे पाठवा. कुठे जाते बेटा वर. लक्ष द्या. के लिहिले मी 3 बेटा खाली तिकडे पाठवा. कुठे जाते वर. तर इथं 1 मल्टिप्लाय बाय 3 होणार. तर 1 3 जा ओके आणि 32 कुठे जाणार इकडे पाठवलं तर खाली. 32 आला. केचा आन्सर निघाला. लिहा. मिस करून दाखवलं.